लाल शूज. एकेकाळी एका दूरच्या देशात कॅरेन नावाची एक अतिशय गोंडस मुलगी राहत होती. ती तिच्या आईसोबत एका छोट्याशा घरात राहायची आणि खूप आनंदी मुलगी होती. तिला कुतूहल असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल ती आईला विचारायची. आई, आकाशातले हे छोटे दिवे काय आहेत? ते तारे आहेत कॅरेन. पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जण कालांतराने तारा बनतो आणि मग आकाशात कायमचा चमकतो. कॅरेनकडे फक्त एक खेळणं होतं, एक ड्रेस आणि एक लाकडी चप्पल होती, जी घालून ती रस्त्यावर फिरत असे. तिच्या आईने तिच्यासाठी बनवलेल्या लाकडी चपला आरामदायी नव्हत्या, पण तिच्याकडे फक्त त्याच होत्या. एके दिवशी कॅरेनची आई खूप आजारी पडली, म्हणून कॅरेन तिच्या आईसाठी औषध घेण्यासाठी गावात गेली आणि वाटेत तिला रस्त्याच्या कडेला एका बॉक्समध्ये लाल बुटांची जोडी दिसली. ते बूट इतके सुंदर चमकत होते म्हणून कॅरेन ते तिच्यासोबत घरी घेऊन आली. आई बघ, मला हे रस्त्याच्या कडेला सापडले. किती सुंदर आहेत ना हे, जणू काही माझ्यासाठीच बनलेत. हे दुसऱ्या कुणाचे असू शकतात कॅरेन. तू ते त्यांना ताबडतोब परत करायला हवेत. पण जर त्यांचा मालक असता तर त्याने हे बॉक्ससह तिथे सोडलेच नसते. कदाचित मालकाच्या हातून ते चुकून पडले असतील. मग त्याने असे सोडायला नको होते ना. मला ते सापडले. आता हे माझे शूज आहेत. बाळा, माझं ऐक नीट. मी तुला नवीन शूज आता नाही देऊ शकत, पण म्हणून तू दुसऱ्यांचे शूज फक्त या कारणासाठी घालू नयेस असं मला वाटतं. हट्टीपणा करू नकोस. मला वचन दे की तू हे लाल शूज घालणार नाहीस. कॅरेनने दुःखाने तिच्या आईला लाल शूज न घालण्याचं वचन दिलं आणि ते तिच्या पलंगाखाली लपवले. महिने उलटून गेले. एक दिवस जेव्हा कॅरेन घरी आली आणि तिला तिची आई घरात कुठेच दिसली नाही, तिने तिला सगळीकडे शोधलं, जोपर्यंत तिला याची जाणीव झाली नाही की तिची आई आकाशातला एक तेजस्वी तारा बनलीये. दुसऱ्या दिवशी तिच्या आईच्या अंत्यसंस्कारांसाठी जाताना कॅरेनने ते लाल शूज घातले. अंत्यसंस्काराला आलेले लोक कॅरेनच्या शूजकडे आश्चर्याने पाहत होते. एवढा अनादर! अंत्यसंस्कारात लाल शूज घालायची हिची हिम्मत कशी झाली? पण कॅरेनला त्याची पर्वा नव्हती, कारण तिला तिचे शूज खूप आवडत होते. तेव्हाच एक चांगल्या मनाची वृद्ध स्त्री स्मशानाजवळून जात होती. या वृद्ध महिलेला कळलं की ही लहान मुलगी आता अनाथ झालीये. तिने तिला दत्तक घ्यायची इच्छा व्यक्त केली. माझ्या बरोबर चल सुंदर मुली. तू मोठी झाल्यावर तुला यशस्वी आणि सुंदर बनवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. म्हणून कॅरेन म्हाताऱ्या बाईकडे बरीच वर्ष राहायला गेली. कॅरेन, तू तुझ्या आईच्या अंत्यसंस्कारांपासून हे शूज घातलेस. ते आता काढून टाक. ते खूप खराब झालेत. नाही, मला माझे लाल शूज खूप आवडतात. ओह कॅरेन, इतका हट्टीपणा करू नकोस. चल, तुझे शूज बदल. मी आणखी चांगले शूज घेऊन देईन. कॅरेन त्या म्हाताऱ्या बाईला नाराज करू इच्छित नव्हती, जिने तिला दत्तक घेण्याचा दयाळूपणा दाखवला होता. म्हणून तिने शेवटी तिचे लाल शूज काढले आणि फेकून दिले. काही दिवस गेले. एक दिवस कॅरेन तिच्या नवीन खोलीत नवीन कपडे घालून नवीन खेळण्यांशी खेळत होती. तेव्हा म्हातारी बाई तिच्यासाठी नवीन शूज घेऊन आली. पण कॅरेनला हे शूज अजिबात आवडले नाहीत. पण हे निळे आहेत, खूप कुरूप आहेत. मला हे अजिबात आवडले नाहीत. पुढील अनेक वर्ष कॅरेनला तिच्या लाल शूजची खूप आठवण येत होती. ती एक सुंदर तरुणी बनली, पण तिची हट्टी वृत्ती कधीच बदलली नाही. अगदी म्हातारी बाई तिच्यासाठी भेट घेऊन यायची तेव्हाही नाही. मी हे असं काही घालत नाही. पण मी हे तुझ्यासाठी विणलंय. मी हे कधीच खाणार नाही. माझ्यासाठी फ्रेंच फ्राईज करा. निदान एक घास तरी खाऊन बघ बाळा. वृद्ध स्त्री कॅरेनच्या हट्टी आणि उद्धटपणाला कंटाळली होती.
परंतु तिने तिच्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवले. ती आत गेल्यावर कॅरेन निळे शूज काढत होती, कारण आता तिचे पाय वाढले होते. बघा, माझ्या सर्व गोष्टी आता खूप लहान झाल्यात. मी खूप मोठी झाले. बरं, चल मग नवीन कपडे आणि बूट घेऊया बाळा. मग वृद्ध स्त्री आणि कॅरेन दुकानात गेले. ओह, पहा, माझ्या आवडत्या लाल शूज सारखेच. ते माझ्याकडे असायलाच हवेत. कॅरेन, तुला फॅन्सी लाल शूजची गरज नाहीये. तू असे शूज घालायला हवेत ज्यात तू चांगली दिसशील. कोणाच्याही अंत्यसंस्कारातही घालू शकशील. चल, मी तुला एक जोड शूज घेऊन देऊ शकते. चल, काळे शूज घेऊया आणि घरी जाऊया. मला परवा नाही. जर तुम्ही दोन्ही शूज विकत घेतले नाहीत तर यापुढे मी अनवाणीच पायाने जाईन. अगं लहान मुली, तू एवढी हट्टी नसतीस तर बरं झालं असतं. वृद्ध महिलेने कॅरेनसाठी काळे शूज विकत घेतले आणि लाल शूजने तिला संतुष्ट करण्यासाठी तिचे उरलेले सगळे पैसे खर्च केले. त्यांना पायीच घरी जावं लागलं. वाटेत वृद्ध महिलेचा पाय खूप दुखत होता आणि ती बिघडलेल्या कॅरेनला सांभाळू शकत नव्हती. पण कॅरेनला अजिबात काळजी नव्हती. ती तिचे लाल शूज घालून घराकडे निघाली. एक दिवस वृद्ध स्त्रीने कॅरेनला सांगितलं की त्यांना शहरातील एकाच्या अंत्यसंस्काराला जायचंय. कॅरेन, तुला तुझे काळे शूज घालायचे आहेत, नाहीतर अंत्यसंस्काराचा अनादर होईल. कॅरेनने तिच्या खोलीतील काळ्या शूजकडे पाहिलं आणि नंतर चमकदार लाल बुटांकडे, आणि तिने लाल बूट घालणं निवडलं. जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा तिने ते तिच्या स्कर्टने झाकले, जेणेकरून वृद्ध स्त्रीला शूज दिसू नयेत. परंतु अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वांनी कॅरेनचे शूज पाहिले. ते तिच्या स्कर्ट खाली चमकत होते. ते अंत्यसंस्काराच्या वेळी कॅरेनच्या लाल शूज बद्दल आपापसात बोलत होते की अशा प्रसंगी असे शूज घालणं किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ही गोष्ट जेव्हा म्हातारीच्या कानावर पडली तेव्हा तिला राग आला. मी तुला सांगितलं तरी तू ऐकलं नाहीस. पुन्हा तू लाल शूज घातलेस. किती हट्टी आहेस. आदर ठेव ग. नेहमीच अपमान होतो तुझ्यामुळे. त्यावेळी तिथून जाणारा एक देखणा तरुण कॅरेनच्या सौंदर्याने प्रभावित झाला. तो तिच्या जवळ आला आणि गुडघे टेकून तिला नमस्कार केला. खरंच तू किती सुंदर आहेस आणि या शूज मध्ये किती सुंदर दिसतेस. माझे प्रिय, तुम्ही मला लाजवत आहात. तू खूप चांगली नर्तक असणार. मी तुला आज रात्री पॅलेसमध्ये डान्स नाईटसाठी आमंत्रित करतो. नक्की ये हा. राजकुमारच्या आमंत्रणाने कॅरेन आनंदाने नाचू लागली. पण काही वेळाने कॅरेनला डान्स थांबवताच आला नाही. माझे पाय थांबवू का शकत नाहीयेत. काय होते. कॅरेन डान्स करत करत म्हातारी आणि राजकुमारापासून दूर जाऊ लागली. कॅरेन, परत ये. जरी राजकुमारने कॅरेनचा थोडा वेळ पाठलाग केला तरी ती खूप लांब निघून गेली होती. कॅरेनचे लाल शूज कॅरेनपेक्षा जास्त हट्टी होते. त्यांनी तिला डोंगराच्या माथ्यापर्यंत नेलं आणि 3 दिवस तिला रात्रंदिवस नाचवलं. कॅरेनचे पाय इतके दुखले की ती प्रत्येक पाऊल टेकवताना किंचाळत होती. चिखलात बुडाल्यावर आणि काटेरी सुया टोचल्या तरी शूज नाचतच राहिले. पुरे झालं आता. मी खूप दमले आहे. मी यापुढे एवढा हट्ट करणार नाही. मी वचन देते. कृपया कृपया थांबा. शूज थांबा, थांबा, थांबा. आणि जेव्हा कॅरेन म्हणाली की ती तिचा हट्टीपणा सोडून देईल तेव्हा लाल शूज तिच्या पायातून निघाले आणि कॅरेन जमिनीवर पडली. लाल शूज तिच्याशिवायही नाचतच राहिले. कॅरेनला एक काठी सापडली
आणि ती वेदनेने लंगडत लगडत कशीबशी घरी पोहोचली. तिचे पाय खूप दुखत होते. तिचं घर पाहून ती आनंदाने रडू लागली. दारात म्हातारीने तिचं स्वागत केलं. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. मला माहितीये की मी खूप हट्टी मुलगी होते, पण मी वचन देते की मी यापुढे अशी वागणार नाही. कॅरेनने तिचा हट्टीपणा सोडल्यानंतर गोष्टी सुधारू लागल्या. एके दिवशी कोणीतरी दार ठोठावलं. तो दुसरा कोणी नाही, तोच तरुण आणि सुंदर राजकुमार होता. हो, तू इथे आहेस का कॅरेन? मी तुला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू खूप वेगाने नाचतेस. देखणा आणि तरुण राजकुमार पाहून कॅरेनला आनंद झाला. त्याच दिवशी राजकुमार आणि कॅरेनच्या प्रेमाला सुरुवात झाली. हट्टीपणा मागे सोडून कॅरेन एक आनंदी आणि शांत जीवन जगली. शेतकरी गोपी त्या दिवशी दुःखी मनाने त्याच्या शेतात गेला. कारण उन्हाळा असूनही त्याच्या शेतात पीक येत नव्हतं. माझ्या शेतात आजही कोणतंच पीक आलं नाहीये. आता मी काय करणार? जर मी राज्याला पिकं देऊ शकलो नाही तर मी संकटात सापडेन. एक दिवस जेव्हा गोपी त्याच्या नापीक शेतात खोदून खोदून दमला, तेव्हा त्याचा फावडा एका कठीण वस्तूला लागला. हे काय आहे? त्याने खोदणं सुरूच ठेवताच त्याला कळलं की ती एक घागर आहे. माझ्या शेतात ही घागर कशी काय आली? आणि ही तर आतून रिकामी आहे. गोपी खूप दुखी होता की त्याने एवढे कष्ट केले आणि त्याला काहीच मिळालं नाही. त्याने त्याची कुदळ घागरीतच फेकली आणि विश्रांतीसाठी झाडाखाली जाऊन झोपला. थोड्या वेळाने जेव्हा घरी जाण्यापूर्वी तो कुदळ घ्यायला गेला, तेव्हा त्याला दिसलं की त्यात आणखीही खूप कुदळ आहेत. काय? पण हे कसं काय शक्य आहे? माझ्याकडे तर एकच कुदळ होती. गोपीने कुदळ भरलेली घागर रिकामी केली आणि त्याच वेळी त्याचा फावडा त्यात टाकला. आणि काय आश्चर्य, आणखी 100 फावडे ताबडतोब घागरीत दिसले. म्हणजे हे भांड जादूचं भांड आहे. ही तर कमालच झाली. गोपी आश्चर्यचकित आणि रोमांचित झाला. त्याने ते भांड सरळ घरी आणलं. त्याने उत्साहाने कोंबडीचं अंड भांड्यात टाकून पाहिलं आणि ते भांड्यातच राहू दिलं. लवकरच भांड अंड्यांनी भरून गेलं. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. मग त्याने त्याचं सफरचंद आणि भाकरी भांड्यात ठेवली. जादूच्या भांड्याने गोपीला शेकडो सफरचंद आणि भाकऱ्या दिल्या. आता मला ओसाड शेतांचा सामना करावा लागणार नाही. आता मी राज्याच्या बाजारपेठेत जाऊन ही उत्पादनं विकू शकतो. दररोज गोपी मडक्यातून कित्येक पट्टीने माल राज्यात घेऊन जायचा आणि दररोज एक नवीन उत्पादन परखून पाहायचा. एक दिवस कपडे, दुसऱ्या दिवशी भाज्या आणि एखाद्या दिवशी बीन्स. त्याच्या यशाचा इतर विक्रेत्यांना हेवा वाटू लागला आणि त्यांनी गोपीबद्दल राजाच्या सैनिकाकडे तक्रार केली. दुसऱ्या दिवशी शिपाई गुप्तपणे गोपीच्या मागे गेला. त्या दिवशी सकाळी गोपीने जादूचं भांड घेतलं आणि भांड्यात एक पिल्लू राज्याच्या बाजारात विकायला ठेवलं. थोड्या वेळाने भांड्यातून शेकडो पिल्लं बाहेर आली. शिपायाचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. गोपीच्या घराभोवती शेकडो पिल्लं धावत असताना चुकून एक भांड्यात पडलं आणि दुसरी 100 पिल्लं पुन्हा निर्माण झाली. गोपीच्या डोक्यावर, खुर्चीखाली, जेवणाच्या ताटातही एक पिल्लू होतं. शिपाई ताबडतोब गेला. त्याने जे पाहिलं ते राजाला सांगितलं.
राजाने गोपी आणि त्याचं जादूचं भांड ताबडतोब त्याच्याकडे आणायचा आदेश दिला. गोपी राजासमोर गेला आणि राजाने त्याच्याकडून राज्याच्या खजिन्यासाठी भांड जप्त केलं. गोपी खूप अस्वस्थ झाला. मला हे जादूचं भांड जवळून बघू दे, कारण हे माझी संपत्ती आणखी समृद्ध करेल. राजा जादूच्या भांड्याजवळ गेला आणि त्यामध्ये वाकला. ऐका राजा, जरा सांभाळून. पण तेवढ्यात राजा घसरला. तो त्याचा तोल राखू शकला नाही आणि बरोबर भांड्यात पडला. अरे नाही, राजा तर भांड्यात पडले. आता काय होणार? अवघ्या काही मिनिटातच सभागृहात आणखी 100 राजे तयार झाले. कोणाची आज्ञा पाळायची असा संभ्रम शिपायांच्या मनात होता. राजे सिंहासनासाठी एकमेकांशी भांडत होते. प्रत्येक जण खरा राजा असल्याचा दावा करत होता. मी आहे खरा राजा. नाही नाही, तो मीच आहे. राजा खरा मी आहे. मी खरा राजा आहे. तुम्हाला कळत नाहीये, मी खरा राजा आहे. जादूचं भांड किती धोकादायक असू शकतं हे जेव्हा गोपीला समजलं, तेव्हा तो गोंधळून राजवाड्यातून बाहेर पडला आणि आपलं भांड बरोबर घेऊन गेला. तो थेट एका कड्याकडे गेला आणि त्याने जादूचं भांड कड्यावरून फेकून दिलं. भांड्याचे तुकडे तुकडे झाले आणि अदृश्य झाले. त्या दिवसापासून गोपीच्या शेतात पुन्हा पिकं येऊ लागली आणि गोपीला समजलं की जमीन जादूने नाही तर श्रमाने सुपीक होते. आणि मग तो नेहमीसाठी श्रीमंत झाला. एकेकाळची गोष्ट आहे. एक गरीब विधवा बाई आपल्या मुलाबरोबर राहत असे. तिचा मुलगा जॅक काहीही काम करत नसे, कारण तो खूप आळशी होता. त्यामुळे त्यांच्याकडे पैसेही नव्हते. आई, खायला दे ना काहीतरी, मला भूक लागली आहे. दिवसा मागून दिवस गेले. ते लोक आणखी गरीब झाले. एक वेळ अशी आली की त्यांना त्यांची चंदेरी गाय विकावी लागली, कारण ते तिला खाऊ घालू शकत नव्हते. जॅकच्या आईने त्याला सांगितलं की गाय बाजारात घेऊन जा आणि चांगल्या किमतीत विक. मग ते कदाचित खाण्यासाठी काही विकत घेऊ शकले असते. बाजारात जाताना जॅकला एक विचित्र दिसणारा म्हातारा भेटला. त्या म्हाताऱ्या माणसाने गायीकडे पाहिले आणि जॅकला म्हणाला, हे बाळा, जर तू मला तुझी गाय दिलीस तर त्या बदल्यात मी तुला एक मौल्यवान गोष्ट देईन बघ. हे ऐकून जॅकला खूप आनंद झाला. म्हाताऱ्या माणसाने 5 दाणे आपल्या खिशातून काढले. हे एवढेसे दाणे? पण हे जादूचे दाणे आहेत. जॅकचा आधी त्यावर विश्वास बसला नाही, पण तो म्हातारा माणूस म्हणाला, ऐक माझ्या बाळा, तू एक चांगला आणि हुशार मुलगा आहेस. हे जादूचे दाणे घे. तुला कधीही पश्चाताप नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेव. जॅकने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्या जादूच्या दाण्याच्या बदल्यात आपली चंदेरी गाय त्याला दिली. आपल्या कामावर खुश होऊन जॅक आपल्या घराकडे धावला. आई, हे बघ मी काय आणलंय. जॅकला एवढा आनंदात पाहून त्याच्या आईला वाटलं की तो गाय खूपच चांगल्या किमतीत विकून आला असावा. जेव्हा जॅकने आपल्या आईला जादूचे दाणे दाखवले तेव्हा ती उदास झाली. तिने ते जादूचे दाणे अंगणात फेकून दिले आणि जॅकला आपल्या खोलीत जायला सांगितलं. तू तुझ्या खोलीतच राहायचंय जोपर्यंत मी तुला बाहेर बोलवत नाही, आणि आज तुला अजिबात जेवण मिळणार नाही. सकाळी जॅकने आपल्या खिडकी बाहेर डोकावलं तेव्हा तो चकित झाला. त्यांच्या खोलीच्या खिडकीतून त्याने पाहिलं की एक रोपटं खूप वेगाने वाढत होतं.
हे ना सर्वसाधारण झाड होतं ना एखादं फूल. हे जादूच्या दाण्याचं झाड होतं. जॅकने त्या विशाल दाण्याच्या झाडावर उडी मारली. त्याच्या वेड्या वाकड्या पानांवर शिडीप्रमाणे चढू लागला. काही वेळ चढल्यावर तो एका विचित्र ठिकाणी पोहोचला. तेथे सगळं काही मोठं होतं. त्याने एक फुलांनी बहरलेला रस्ता पाहिला, ज्याच्या तटावर एक मोठं घर होतं. जॅक घराजवळ पोहोचला आणि त्याने दार वाजवलं. एका विशाल महिलेने आतून उत्तर दिलं. मी तुम्हाला विचारणार होतो की तुमच्याकडे काही खायला मिळेल. हो आहे, पण तुला माझा नवरा येण्या अगोदर इथून निघून जावं लागेल, कारण माझ्या नवऱ्याला लहान मुले खूप आवडतात आणि तो त्यांना खाऊन टाकतो. जॅक खूप घाबरला होता, पण तेवढाच भुकेलेलाही होता. जसा तो खाण्यासाठी टेबलावर बसला, त्याने ऐकलं की कोणीतरी खोल आवाजात बाहेर बोलत होतं. मला मुलाचा वास येतोय. कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. हो हो. त्या बाईने जॅकला हाक मारली. आत्ताच्या आत्ता ओव्हन मध्ये जाऊन लप बाळा. जॅक ओव्हन मध्ये जाऊन लपून बसला. तो राक्षस किचन मध्ये येऊन वास घेऊ लागला. मला मुलाचा वास येतोय. तुम्ही हे काय बोलताय? तुम्हाला त्या मांसाचा वास येत असेल जे मी काल मांजरीला खाऊ घातलं होतं. जेवण झाल्यानंतर तो राक्षस आपलं सोनं मोजू लागला. काही वेळानंतर तो मोजता मोजता थकला आणि झोपी गेला. जॅक ओव्हन मधून बाहेर आला आणि त्याने सोन्याची बॅग उचलली. त्याने ती बॅग दाण्याच्या झाडाखाली फेकली आणि तो झाडावरून खाली उतरू लागला. त्याने ती सोन्याने भरलेली बॅग उचलली आणि धावत घरात गेला. जॅकची आई सोने पाहून खूप खुश झाली. त्या दिवसानंतर ते कधीच गरीब राहिले नाहीत. पण काही महिन्यांनी त्यांच्याजवळ जे सोनं होतं ते संपलं. जेव्हा काहीच मार्ग उरला नाही, तेव्हा जॅक पुन्हा दाण्याच्या झाडावर चढला आणि त्या राक्षसाच्या घरी पोहोचला. मागल्या वेळी तू इथे आला होतास तेव्हा आमची सोन्याने भरलेली बॅग नाहीशी झाली होती. पण तरीही तिने जॅकला प्रेमाने आत बोलवलं. थोड्या वेळाने राक्षस घरी आला. मला मुलाचा वास येतोय. कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. राक्षसाचा आवाज ऐकताच जॅक ओव्हन मध्ये जाऊन लपला. जेवण झाल्यावर राक्षसाने त्याच्या पत्नीला कोंबडी आणायला सांगितली. जेव्हा पत्नीने कोंबडी आणली तेव्हा त्याने कोंबडीला अंडे देण्यास सांगितलं. जॅकला हे पाहून आश्चर्य वाटलं की त्या कोंबडीने सोन्याचं अंड दिलं. आणि जेव्हा राक्षस झोपला, जॅक ओव्हन मधून बाहेर आला आणि त्याने कोंबडीला उचललं आणि खालच्या बाजूला पळाला. सोन्याच्या अंड्यांमुळे जॅक आणि त्याची आई पुन्हा श्रीमंत झाले होते. पण काही दिवसांनी जॅकने पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावायचं ठरवलं आणि तो दाण्याच्या झाडावर चढला. त्यावेळी राक्षसाच्या घरात हळूच घुसला.
त्याच्या पत्नीपासून लपून छपून आणि मोठ्या तांब्याच्या भांड्यात जाऊन लपला. थोड्या वेळाने राक्षस तेथे आला. मला मुलाचा वास येतोय, कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. यावेळी राक्षसाच्या बायकोने जॅकला पकडायचे ठरवलं. जर एखादा मुलगा असेल तर अवनमध्ये असेल. जॅक दुसरीकडे लपला होता. राक्षस आणि त्याच्या बायकोने संपूर्ण घर शोधलं, पण त्यांना जॅक सापडला नाही. जेवल्यावर राक्षसाने सोन्याची वीणा टेबलावर ठेवली आणि तिला वाजण्याचा आदेश दिला. वीणा वाजू लागली आणि राक्षस झोपी गेला. यावेळी जॅकला कसंही करून ही वीणा न्यायची होती, म्हणून तो राक्षसाच्या गुडघ्यावरून चढत टेबलवर पोहोचला. पण असं काही झालं ज्याचा त्याने विचारही केला नव्हता. वाचवा! वीणा ओरडली. जॅकने वीणा पाठीशी मारली आणि टेबलवरून उडी मारली. राक्षस जागा झाला आणि जॅकच्या मागे धावला. जॅक दाण्याच्या झाडावरून गतीने खाली उतरू लागला आणि राक्षस त्याच्या मागे. जेव्हा तो घरी पोहोचला, जॅकने आईला बोलवलं. आई, लवकर ये आणि कुऱ्हाड घेऊन ये. त्यांनी दाण्याचं झाड कापायला सुरुवात केली. शेवटी त्यांनी दाण्याचं झाड कापून टाकलं आणि राक्षस जोरात जमिनीवर पडला. ते दोघे राक्षसापासून सुरक्षित होते. नशीब आपलं, आपण वाचलो. ते दोघे सुरक्षित होते, पण जॅकला आपल्या वागण्यावर खूप पश्चाताप होत होता. तो आज लोभी वृत्तीमुळे जीव गमावून बसला असता. त्याने त्याच्या आईला वचन दिलं की तो कधीही चोरी करणार नाही आणि तो उद्यापासून खूप कष्ट करणार आहे. त्या दिवसानंतर जॅक आणि त्याची आई कधीही गरीब राहिले नाहीत. हो, त्यांच्याजवळ सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती मदतीसाठी, पण जॅकनेही काम करणं सोडलं नाही. एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात एका लहानशा घरात आई बकरी आणि तिची आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आईसारखंच आई बकरीचं सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होतं. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल. मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नकोस आई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव्ह यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून.
आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर? माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला, कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. यावेळी गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला, आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत. तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला. आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे. आता मी पेस्ट्री खाणार आहे. थोडंसं पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले, पळून पळून कुठे पळणार? तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादीमध्ये, तिसरा चिमणीमध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत. पण कोल्हा चतुर होता. त्याने सगळ्यांना एक एक करून पकडलं. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा. सोडणार नाही मी तुम्हाला. थांबा म्हणतो ना. फक्त घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं, जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली. दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली, माझी पिल्लं. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं. पडदे फाटलेले होते, गादी विखुरली होती, उशा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या, पण कोणीच मिळालं नाही. मग सातव्याचं नाव घेतलं
तेव्हा एक आवाज आला, मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली. पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून. आम्हाला वाटलं की तू आहेस. त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्लासोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होतं की झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं की त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा, मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये. पिल्लू घरी जाऊ लागलं तेव्हा आई बकरीने 6 मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, वी लव्ह यू. सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला, त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतंय की जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने तो नदीतच पडला. ओ, वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा, अरे तो वाचवा. खूप ओरडला पण कोणी आलं नाही. दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या 7ही पिल्लांना शांत आणि आनंदी जीवन मिळाले.